आणि एक बॉल 6 धावांची आवश्यकता. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द ब्लॉग. तर आज आहे संडे. तर आता सकाळच्या 8 वाजलेत आणि मी रेडी वगैरे झालो. आता मित्रांनो, आज सकाळी नाश्त्याला आहे बुर्जी आणि भाकरी. बुर्जी आणि पावाचं कॉम्बिनेशन होतं, पण पाव मी खात नाही. आय डोंट लाईक बुर्जी पाव. आय डोंट लाईक पाव विथ बुर्जी. तर मी भाकरीसोबत खाणार आहे बुर्जी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज बुर्जी जी बनवतो अंडा, तर एका अंड्यामध्ये 2 बिंद होती. म्हणजे त्याच्यातून 2 पिल्लं निघली असती बाहेर. चला, पिल्लांचा विषय आपण काढवा नाही बुर्जी खाताना. तर चला पहिले नाश्ता करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुठे जायचं आहे ते. तर मित्रांनो, आज आम्हाला जायचं आहे मॅच बघायला. म्हणजे आमच्या ए टीमवाल्यांची मॅच आहे आणि मी खेळतो बी टीममध्ये. तर आजची जी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये ए टीमवाल्यांनीच एंट्री घेतली, बी टीमवाल्यांनी एंट्री घेतली नाही. तर आम्ही जाणार ए टीमवाल्यांची मॅच बघा. तर त्यांची मॅच पहिलीच मॅच आहे, तर लवकर जायला लागेल. बघू ते निघतील तेव्हा आम्ही पण निघू आणि तुम्हाला दाखवतो आज मॅच. मागच्या वेळेसची जो शॉर्ट तुम्ही बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओ बनवली होती ती, तेव्हा मॅच हारली होती. क्वार्टर फायनलची मॅच होती. तर आज बघू कसं काय. आणि त्या मॅचेस लाईव्ह पण होत्या, पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे त्यांनी लाईव्ह पण बंद केलं. तेच मी बघवतो, ज्यांचे लाईव्ह लॉट्स होते ते लाईव्ह दाखवले त्यांनी. आणि पहिला दिवस मला वाटतं लाईव्ह त्यांनी दाखवला होता, पण त्याच्यानंतर त्यांचा लाईव्ह ऑटोमॅटिक कट झाला, दिसलाच नाही. तर आजची मॅच मला वाटत नाही लाईव्ह होईल, पण मी तुम्हाला दाखवेल लाईव्ह. आणि मॅच मी बोलतोय ती क्रिकेटची मॅच बोलतोय. बाकी कुठला स्पोर्ट्स आम्ही खेळत नाही, फक्त क्रिकेटच खेळलो. आणि बाकी कुठल्या टुर्नामेंट पण इकडे होत नाहीत, नसतीलच होत. मला वाटतं कबड्डी वगैरे काही होत नाही इकडे, फक्त क्रिकेटच. आता क्रिकेटचाच सीझन आहे. एकदा पावसाळा संपला की सगळं क्रिकेटच्याच मागे लागतं. आमच्या इकडे जाम टुर्नामेंट होतात प्रत्येक गावामध्ये, म्हणजे प्रत्येक गाव एक एक टुर्नामेंट ठेवतोच. तर प्रत्येक आता जो संडे सॅटर्डे संडेला मॅच असेलच कन्फर्म. तर आमचं गाव पण एक टुर्नामेंट ठेवणार आहे, पण अजून काही फिक्स नाही, काय माहिती नाही. त्यांची मीटिंग वगैरे होईल तेव्हा. तर ठेवली तर तुम्हाला सगळं बघायला भेटेलच पुढे ब्लॉग्समध्ये. तर बघू. तर आता आजची टुर्नामेंट आहे ती आहे मोऱ्याच्या पाड्याला. मोऱ्याचा पाडा एक गाव इकडे आतमध्ये म्हस्यापासून पुढे, तर तिकडे जायचं. देखो गाईज ये आ गया. आपण मॅचलाच चाललाय, पण मला जायचंय बालादादाला घेऊन, तो पण येणार आहे. तर आज मी या फोनमध्ये शूट करणार आहे, दिखाव. कारण याच्यामध्ये जो वाईड अँगल लेन्स स्विच करताना जरा फोन लॅग मारतो, कारण ती लेन्स स्विच होते त्याच्यामुळे ते एक हे होतो, मध्ये 1 सेकंदाचा गॅप येतो. त्याच्यामुळे ह्या फोनमध्ये आपण शूट करणार आज. याच्यात चांगली येईल. आता कॅमेरा पण चांगला आहे. अरे हा बघ का. आणि याच्यात वाईड अँगल चांगला आहे ना. आता वाईड अँगलवरून पुढे जाताना असं हे नाही करत, मध्ये गॅप नाही घेतो. 3x घेतो पुढं, ते जाऊ दे. इथून इथपर्यंतच पाहिजे आपल्याला एवढा. नक्कीच आपण शिवतेज न्हावे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण यानंतरचा जयमान तोंडरे हा सामना पाहणार आहोत. आणि मित्रांनो, ग्राउंडवर पोहोचलो आणि गाडी तर पार्क केली आहे. तर आता जाऊया, आपली टीम वगैरे आली असेल. टीम बी चे कुठे आलात पण इकडे? बी टीमचे कसे आले तिकडे? हे काय सपोर्ट करायला आलेत, सपोर्ट यायला. यावेळी आणखीन एक दमदार 6 ला गुणाला काय कोच ला गुणाला गेला चौका 4 गेला पाठी. व्यायाम कर नीट करून घे, एक्सरसाइज. जिंकायची आज मॅच आपल्याला. काळ ते तापतीलच. काय नाही, बाहेर दिसतंय, पण बाहेर दिसतंय. विजय यावेळी लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जातो आणि पंच देखील 6 मारेल. क्रमांक 5च्या षटकामध्ये पाहतोय ऑन स्ट्राईक सागर शिंगोळे. हो, पण ते लागायला पाहिजे तसं. ओहो, यावेळी इथे घडलंय काय? नक्कीच नो बॉल असे
इथे नक्कीच अशा मित्रांनो पहिले बॉलिंग घेतलेली आहे आणि आमचा डेव्हिस द डॉन. नेटवर्क नाही कोणतं सिम आहे तुझं? जीव नाही जीवन एवढा जंगलात कसला नेटवर्क इकडे? या सामना सुरू होतोय उपस्थित सर्वांच्या वतीने. ग्राउंड पण कसा आहे या साईडून असा पाठीमाग ग्राउंड पण कसा एकदम टेड आहे. डायरेक्ट बॉल गेला डायरेक्ट चौकारच जाईल. सुसाट जोरदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ऑल द बेस्ट. 3-1 लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुटर जात असताना पूल केलाय, गुल केलाय. विकेट सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, धडाकेबाज सुरुवात डेव्हिस द डॉन आहे या आपला. निर्णायक सामन्याची पहिल्या सत्राची करतोय आदित्य इंदुराव. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न सडनली चेंडू राहायचं होतं. हेडशॉट दिला डायरेक्ट. आता टेनिस क्रिकेट मध्ये पण हेल्मेट घालायला लागेल. हा गोलंदाज देवेश. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय आणि स्कोरबोर्डवर 6 धावा आता बुक करतोय. जखमी वाघ आता मैदानामध्ये दहाडतोय. केले दुसऱ्यांदा आक्रमण देवेच्या विरुद्ध आक्रमण करतायत. ऑन साइडला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. या षटकातला हा तिसरा तडाखा. अनस्टॉपेबल. कुणाल लहरेच्या बॅटमधून या सांग स्पर्धेमध्ये 3 बॉल 3 विकेट घेतले. चेंडू सलगचे 6 3 बॉल 3 विकेट घेतले. सांग. आणि आज देखील तितकाच विस्फोटक अंदाज आघाडीसाठी आदित्य इंदुरावचा. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू पण लाईन खराब आहे. मिस टाइम. टॉपेज आणि जलदी संधी. पहिला आग्रा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 20 ला पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करणारी टीम पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकार आपण पाहिलेले आहेत. ज्यानं वैयक्तिक 5 पहिल्या चेंडू ओव्हरमध्ये 19 तीन षटकार धाब्याचं केले. योगदान आतापर्यंत या डावात दिलेलं आहे. विकेट आली सध्या शेवटच्या स्ट्रायकर बॉलला येईल. पण. सेकंड पॉवर प्ले गोलंदाज तयार गणेश. पहिला बॉल फुल टॉस कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला. इनफिल्डला बेतून बॉल मागे निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान चेस होती फिल्डरला. तर ते शेवटी बॉल अडवण्यामध्ये ठरलाय. नॉस्टाग्रेनचा बॅट्समन मात्र थोडा दुखापतग्रस्त झालाय. सिरीज स्पीड झाले त्याच काळासह रन पूर्ण करत असताना त्यांचं पाय थोडं दुखापतग्रस्त होतं. बॅटची कड आणि विकेट. फलंदाज बाद. साहिल देखील आता शून्यात देशमुख करून माघारी परततोय. दुसरा आद्रा. धावसंख्या 23. दुसरी विकेट कॅरी झालेली आहे. एक नंबर मात्र फसतोय. आल्या पावली यश देखील आता मागे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये मिसफील्ड. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. पण एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. अजित होते त्या ठिकाणी. विकेट किपर बॅक करत होता पण त्याच्या हातातून बॉल निसटला होता. कसे काय आले तुम्ही? कसे काय आले? या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी 5 बॉल टाकलेले गणेश. कसं काय आला तू? 2 महत्त्वाचे बोललो होतो मी. कॅरी केलेले धावा सध्या असतील. आपण बघत आहोत. अरे वा वा वा. आक्रमक सुरुवात पण तदनंतर शांत आणि संत पवित्रा खास करून आदित्य इंदुरावचा देखील आपण कोणाचा बघत आहे? आहोत. त्याचे विकेट आता इम्पॉर्टंट आहे. आपण ड्राईव्ह केला सॉफ्ट बॉटम मॅट कव्हर्स मध्ये. एक धाव. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ. मस्त टाकले गणादाने मस्त टाकले. 2 षटकांच्या ते धावसंख्या. हा बॉलर भारी. 1 नंबर बॉलर आहे. 3-4 मारलं काय? नाही ना चांगला बॉलर ना. चला 2 षटक 10 मिनिटं टाकलेली आहेत. जरा घाई करा. आणखी एक परफेक्ट ड्रॉप पण लॉंगवॉल फील्डर देवेश एकच धाव मिळेल. मस्त मस्त साइड मात्र सध्या स्कोर आपण मस्त 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 26. न्यू ब्लॉगर इन मार्केट. फुल टॉस फिरवलाय स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय. एक टप्पा घेत स्क्वेअर लेग सी मार्जाच्या बाहेर. हा चौका. असं दिसतो याच्यात. फुल टॉस Catch. मिस टाइम फटका. एक नंबर, आता ज्यांची एक नंबर संधी catch. बनली आहे आणि तिचा स्वीकार. अरे. विकेटचा फिल्डर पोहोचतोय. हाताच्या उजवी चेंडू नाही, मस्त साधून catch घेतली घेतलाय. पण. आणखीन एक हातरा बसतोय. मस्त बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. अरे नो बॉल नको ना. बॅकफुटर आले. कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर मागं पोहोचे पण मागं त्याच्या चौकार आवाजाबाहेर. जाईल. पंचांचा मागं सिग्नल. ground असा direct कॉन्टिन्युअस झाला ओव्हरफ्लो. बीमर +4 एकूण येत आहेत या 5 धावा. हा पंजा. फ्रीड बॉल समोर लॉक केला. डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. लॉंग ऑफला. एअर स्ट्राईक. षटकार. मित्रांनो डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहुणे आलेत ना त्यांच्यासोबत बसायला आलो डायरेक्ट. त्यांना ऊन लागलं. शॉट आपले तो ऊन करण्याचा प्रयत्न.
गल्ली चेंडू बाहेर जातोय, बराबरती जाऊन आदळलाय ते सांगतायत पंच. कॉमेंट्री बॉक्स स्टॉप बॉल आणि छोटेखाली बॉक्सची पिंजाळण्याच्या षटकात गोलंदाज गलिश करत असताना सावली आहे ना मस्त वाटतं. मैदान फुले फक्त थोडा हा कोपरा दिसत नाही. नको नको काय पण नका बोलू, काहीही नका बोलू. हा बॉलर भारी आहे पण मला आवडला. देवेश द डॉन. बरेच रन झाले असतील 45 अर्थातच 45 धावा. 45. दोन वाईड एक नो प्लस स्कोर. चौथी ओव्हर चालू आहे आणि 45 रन्स कमी आहेत. समोरच्या संघाचा प्लेअर आला नव्हता म्हणून आपला फुल टॉस टॉस पण मिसताय. कॅच. हो आदू ब्रँड बद्दल सांबेगाव टीमचे कॅप्टन प्रवीण उपस्थित झाले. आदूबाई बॉलर आला. आदूबाई जय बजरंग मोगरे, संघटनादार भूषण फोन आला कोणाचा? वेबर शेठ लोकांचा फोन आहे हा. हे बघा सोहम द डॉन. हॅलो काय ऑन साइडला पहिला बॉल हॅलो. वळवलाय. काय केला? मिसफील्ड दुसरी धाव हवी. पकड केला आउट. करेला रन. हे फोन आला बघ तुला. हे घे फोन घे आउट झाला ना. 53 ला पडली आहे. 6वी विकेट. पहिल्या डावाचे 3 चेंडू. शुभम द डॉन. किती धावेपर्यंत लास्ट चेंडू. फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. गणेश पोस्टात एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवला. विकेट किपर एकदा थ्रो थोडा वाईड आहे. तिसरी धाव आता बनेल मिसफील्ड सूरज कडून आणि तिसरीचा प्रयत्न आता आधीने बॉल अडवला पाहिजे होता ना. तो तर साखरेला पोहोचला पण साखरेला रितेश पोहोचले नाही. शेवटचा बॉल फ्री. आधीने अडवला पाहिजे होता. आधीने काही तर नाही निशांतला बसवला इथे जरा लक्ष ठेवणाऱ्या नसतं आणि लक्ष ठेवतो. आम्ही तिकडे जातो. आम्ही आमच्या संघा टीमला जरा चेअरअप करून येतो. टीम बसलेली आहे इथे आणि हा यो पोरांना बॅक करेल याला शिकवला चांगला. आमचे जाणे माने प्लेयर आणि इकडे आमची टीम बाकीची टीम बसलेली इकडे. हा यो इथे चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल, येणारी वेळ इथे सांगून जाईल काही शंका नाहीये. समोर स्लॉट मध्ये आला होता आणि याच अनुषंगाने गाईड बोला 7 धावा मिळवू शकता. मागे बॉलवर चौकार आला होता. फटका बसला. दूरवरनं आला होता डीप मध्ये. थोडस खराब क्षेत्रक्षम गोलंदाज अभिषेकसाठी भरपूर कॅश प्राइज येते. याचकडून प्रत्येक विकेट साठी अभिषेकच्या 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वडापाव दिला असतं ते बरं झालं. आक्रमण चढवलं जातंय सध्या. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हिट करायचा प्रयत्न. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आला आणि वॉट कॉर्ड घेण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल वर फुल टॉल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर लाच केलं पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवर फुल टॉल वसूल केलाय. आणखीन एक दमदार संघर्षाचा संच नाद फुंकणारा. आता मात्र आपल्या यावेळी पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचाने देखील केलं बोट आकाशाकडे. कुशल मोमेंटला आणखीन एक विकेट. वॉट अ मॅच. इथे ठोकला षटकार. कुशल मोमेंटला आलाय. पुन्हा एकदा भव्य षटकार. 3 बॉल 7 धावा. त्यावेळेस इथे फटका बसला. आणि झेल पकडलाय. कुशल मोमेंटला आलेली विकेट. अरे 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि याच अनुषंगाने नक्कीच जब्बर काय बघू केलं ना आपण. मॅच मस्त हरली आपली. मित्रांनो आज म्हशाचा बाजार आहे बघा. मेन बाजार पुढे ना आपला तिकडे. हारच मस्त हारले. मग आता कुठे जाता शर्ती ना. शर्यतीला जायचा. शर्यतीला जायचा का. शर्यत काय बघतो मस्त रे.
मित्रांनो घरी आलो आता आणि मॅच तर आम्ही हारलो तर तिथे थांबण्यात काय अर्थ नव्हता. आता झोपतो मी मस्त. आता वाजले 2. गाईज हा कोणता फुल आहे तुम्हाला माहिती आहे का? हा झेंडू आहे, झेंडू. पण त्याचं काय झालंय ते मला पण काय समजत नाही. मला वाटतं करपलाय का असाच आहे, हाच कलर आहे. आणि एवढंच आहेत फुले, मोठे पण होत नाही, असेच राहतात फुल. बघा तुम्ही, जास्वंद आहे हा, पण हा लाल नाही आहे, हा गुलाबी आहे. कॅमेऱ्यामध्ये लाल दिसतो पण हा गुलाबी आहे. एवढा वेळ लागतो एअर ड्रॉपला. आता एवढं व्हिडिओ त्या कमीत का 32 व्हिडिओ आहेत. आपला ब्लॉग मित्रांनो, आपला ब्लॉग हे करायला घेतलं, ट्रान्सफर करायला घेतलं. इज्जत काढू ब्लॉग आहे. हां, त्याच्यामधून ट्रान्सफर करायचे याच्यामध्ये, या पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करायचे. पण याची जी टाईप सी आहे ती यायला लागेल ना. लावा एवढं नाही कटवणार ना. नाही नाही होईल, नको लावू, नको लावू. आणि तुझ्याला काय टाईप सी नाही ना? टाईप सी नाही माझी, लाईटनिंग आहे, लाईटनिंग आहे तुझा, साधी आहे. जगा सर इकडे काय तो पेन ड्राईव्ह आहे. मित्रांनो आत्ताच जेवण करून झालं ना, चालला जरा शतपावली करायला. हा बघा आमचं मंदिर, ही रेलिंग आत्ताच केल्यावर. आता याच्यावर बसायला जायला होईल आपल्याला. जरा इंस्टाग्रामला स्टेटस टाकून छपरी चाले करतात, काय टाकायला लागतं रे आमच्या स्टोरी टाकून छपरी चाले करतात, गाणी टाकून. काय करणार परिस्थिती आली कोणी कोण आता जगात सध्या